मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. उषाचा तो अनावृत्त देह, एक एक अवयव प्रमाणबद्ध, जणू साच्यात ओतून तयार केलेला, निसर्गाची अनुपम कलाकृती. ती कुठे वापरली जाणार? एका अरिष्टाचा प्रवेश मार्ग म्हणून संपूर्ण मानवजातीसमोर अस्तित्वाचे संकट निर्माण करू शकणाऱ्या भयप्रद शक्तीला हे जग कोण खुले करून देईल? तर हा सुकुमार देह. सीताक्काच्या डोळ्यांसमोर ते चित्र उभे राहिले. प्रसूती वेदनांनी तळमळणारी उषा, अंगाला एकाच वेळी लक्षावधी सुया टोचाव्यात तशा त्या अपार वेदना, शरीराच्या प्रत्येक रंध्रातून घामाचा पाझर फुटलेला. तिच्या गर्भाशयात त्यावेळी रणकंदन माजलं होतं. शेवटी तो जीव अमानवी असणार होता. उषाचे गर्भाशय कोरडे ठाक करून त्याचे समाधान होणार नव्हते. तिचा संपूर्ण जीवन रस शोषून मगच तो बाहेर पडणार होता. त्याला बंधन नसेल मानवाप्रमाणे जन्म घेण्याचे. स्वतःच्या मर्जीने तो बाहेर येईल, तिच्या शरीराचा कोणताही अवयव फाडून. तिच्या जगण्याची पर्वा करण्याचं त्याला कारण नव्हतं. उषेचं हे नाजूक कमनीय शरीर श्वापदांनी फाडल्यागत पडलेलं असेल आणि आपण तिच्याकडे ढुंकूनही न पाहता त्याच्या स्वागतात मग्न राहू. त्या कल्पनेनं सीताक्का शहारली. ऐकतेस पुरी? सीताक्कांनी आवाज दिला. आरशासमोर उभी असलेली उषा चपापली. बाजूला काढून टाकलेली साडी तिने कशीबशी अंगाभोवती गुंडाळली. असू दे असू दे, मला कसला पडदा, असं म्हणत सीताक्का खोलीत शिरली. तिची नजर अद्यापी उषाच्या शरीरावरील लखलखत्या आकृत्यांवरती खिळली होती. तिच्या कपाळावरती आठ्या दाटून आल्या होत्या. उषा इकडे ये, सीताक्काने हाताने निर्देश करत तिला बोलावलं. ती काहीशी लाजतच सीताक्काजवळ पोहोचली. सीताक्काने तिचे खांदे चाचपले. हळूवारपणे तिचे हात उषाच्या कमरेपर्यंत पोहोचले. तिथला साडीचा भाग बाजूला करीत तिने स्पर्श केला. ज्वालामुखीच्या विवरात हात घातल्यासारखं सीताक्काला वाटलं. तिनं लगोलग हात मागे घेतला. त्याकडे बघितलं. तो भाजल्यासारखा काळा ठिक्कर झाला होता. सीताक्का पांढरी फटक पडली, किंचाळली. उषा, काय आहे हे? उषा मात्र निर्विकार होती. सीताक्का, कुणी मला स्पर्श करू नये म्हणून केलेल्या विधीनंतर ह्या खुणा उमटल्या. तेव्हापासून वस्त्रे काढली की त्या दिसू लागतात. अगं पण मग जयेश? सीताक्काने विचारलं. हो, त्यांनाही ठाऊक आहे. त्यांना हव्या त्या तिथीशिवाय मला ते हात लावणार नाहीत आणि दुसरं कोणी लावू शकणार नाही, म्हणून उषा खुदकन हसली. सीताक्काच्या डोक्यात तर तिडीक गेली. आपला हात भाजलाय आणि ती खुशाल काहीतरी बरळते. सावध, हे नुसतं बरळणं नाहीये, काहीतरी बदलतंय. पण काय? सीताक्काने मेंदूच्या चित्तवृत्ती एकाग्र केल्या. काय वेगळेपण जाणवतंय ते ती शोधू लागली. होय, सापडलं. आवाज, तो ध्वनी, ते शब्दांचे तुकडे, ढब, सगळंच बदललंय की. तिने उषाकडे पाहिलं आणि तिचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. उषाच्या अर्धवट मिटलेल्या डोळ्यांत काळसर जीभ वळवळत होती. त्या मुखात अंधार साचला होता आणि तिची बुबुळं पांढरी धोप तर उरलेला भाग काळाशार झाला होता. तिला तशीच सोडून सीताक्का चोरपावलांनी बाहेर पडली. चक्क पळाली. आपण कोण? तर या नाट्याच्या प्रथम अंकापासूनचे पात्र. जयेशला वाचवणं हेच कर्तव्य मानलं ही चूक आहे. त्या पोटी जो अघोरी कापालिक, त्याच्या आज्ञा बतावणी यांना बळी पडणं अयोग्य होतं. माझा स्वार्थ काय? अकाली मृत्युमुखी पडणारा एक जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणं हा? त्यासाठी मानवी मर्यादा ओलांडणं ही? काय इष्ट, काय अनिष्ट, मानवतेसाठी काय योग्य आणि काय अयोग्य, चूक काय आणि बरोबर काय, तो विचार करण्यासाठी मी संत नाही, साध्वी नाही, प्रेषित नाही, दूत नाही. मी हाडामांसाची, वासना विकार असलेली स्त्री. हीच माझी खरी ओळख. जयेशला वाचवताना मी साधक बाधक विचार केला नाही. त्याचे परिणाम आज जाणवत आहेत आणि या सर्व प्रकरणात सर्वाधिक पापी हात कोणाचे आहेत? मीच. होय, मीच. सीताभवनचे ते निष्पाप भाडेकरू, त्यांची मुलं,
त्यांच्या अघोरी मृत्यूचे निमित्त कोण? मीच. ही उषा, मी शोधलेली एक अश्राप मुलगी. तिचं रूपांतर आज एका भयावह वाहकात झालंय. त्रिखंडातील पापांच्या पाऊलखुणा अंगावर वागवीत ती चालले, ती दाहकता, ती तिच्या शरीराचा भाग झाले. त्याची जबाबदारी कोणाची? मीच. मी आणि मीच. सर्व मानवी विकार, भावभावना आणि चुका यांना अनुसरून मी वागले. त्याचा कधीच विचार केला नाही, कसला खेद ना खंत मानला नाही. मी दोषी आहे आणि ते मान्य करण्यात मला अजिबात लाज वाटत नाही. बंद केलेल्या पापण्याआड सीताक्का तळमळत होती, स्वतःशीच कबुली देत होती. तिच्या मनाला असंख्य इंगळ्या डचत होत्या, पण ती थांबली नव्हती, थांबू शकत नव्हती. स्वतःशी दिलेल्या प्रामाणिक कबुलीच्या वेदनेआड मुक्तीचे समाधानाचे हसू तरळत होतं. तिने निश्चय केला होता, रात्रीच्या काळोखात कोणता प्रहर उलटला असावा याचा अंदाज आला नाही. तरी सीताक्का धडपडत उठली. पायात चपला अडकवेपर्यंत ती बरीच संयत झाली होती. आत्ताची खेप अखेरची असेल. असू दे. स्वतःला सावरीत ती निघाली. जिन्यावरून खाली जाताना तिची पावलं वाजत होती. हातात कितीही घट्ट धरल्या तरी त्या किल्ल्याही वाजत होत्या. पण सीताक्काचे तिकडं लक्षच नव्हते. ती खालच्या मजल्यावर पोहोचली. अंदाजाने तिने चावी लावून कुलूप उघडलं. तिच्या प्रवेशासरशी त्या खोलीतल्या अवकाशात कोलाहल माजला. ठार वेड लागेल इतपत. पण सीताक्कालाच पर्वा नव्हती. ती त्या खोलीच्या मध्यभागी विसावली. दोन्ही पाय जवळ ओढून घेत ती बसली. डोळे मिटलेले, त्यातून अनवरत अश्रुपात सुरू झाला. ओठ पुटपुटत होते. हळूहळू तो कोलाहल विरत गेला. शांतता पसरली. 1, 2, 3, 4. चारही ब्लॉक्समध्ये त्याच प्रकारची पुनरावृत्ती झाली. पुन्हा पावलं वाजवीत सीताक्का तिच्या खोलीत परतली. पहाट उजाडण्यासाठी 2 तास शिल्लक असावेत. सीताक्का तिच्या बिछाण्यावरती मांडी घालून बसली होती. तिनं दार किंचित उघडं ठेवलं होतं. ती डोळे ताणून कुणाची तरी वाट बघत होती. काही क्षण अस्वस्थता पसरली. मग ते घडलं. 2 धुरकट सावल्या त्या किलकिल्या दारातून आत शिरल्या. काही वेळ तिथल्या अवकाशाचा अंदाज त्यांनी घेतला. सुरक्षिततेची जाणीव होताच त्या खाली उतरल्या. त्या मिट्ट काळोखात सीताक्काचा गंभीर स्वर उमटला. आलात? या, तुमचीच वाट बघत होते. सीताक्का, तू मोठंच धाडस करू पाहतेस. तुझ्या जीवाला अपाय सुद्धा होऊ शकतो. तो बायकी आवाज कुजबुजला. आता मी कोणत्याही थराला जायची तयारी केली आहे. माझ्या मृत्यूने जर हा खेळ संपणार असेल तर मी मागे पुढे पाहणार नाही. सीताक्का ठामपणे म्हणाली. निर्धार पक्का केल्याने तिचा चेहरा करारी झाला होता. पण उषा, तिचं काय? ती कशी सामील होईल आपल्याला? पुरुषी सावली बोलली. ती सहजपणे येणार नाही. तिला चिरतारुण्याची भुरळ पडले. ते केवळ आमिष आहे हे तिला कळत नाहीये. त्याच्या जन्मानंतर ती खचितच जगणार नाही, पण एका महाभयंकर पापाची धणीन मात्र होऊन बसेल. असं म्हणत सीताक्काने उसासा सोडला. सीताक्का, तिला वेगळ्या मार्गाने वश केलं तर कसं करता येईल? तिच्या शरीरात प्रवेश करून. त्या दोन्ही सावल्या एकदमच बोलल्या. ते कदापि शक्य नाही. तिचं शरीर बंधनात आहे. तिथे तुम्हाला प्रवेश करता येणार नाही. सीताक्काच्या स्वरात खिन्नता होती. काही क्षण तिथे शांतता पसरली. एक मात्र करता येईल. सीताक्काने जणू कोंडी फोडली. काय करता येईल? तुम्हाला तिचं शरीर वर्ज्य आहे, माझं नव्हे. तुमची शक्ती काही काळापुरती मला दिलीत तर एक उपाय करता येईल. सीताक्काचा चेहरा उजळला होता. त्या दोघांनी मग अधिक वेळ घालवलाच नाही. त्या खोलीत प्रचंड गारठा पसरला. अंधार आणखी गडद झाला. तिथल्या अवकाशात नजरेला न जाणवणारे कितीतरी सूक्ष्म बदल घडून आले. सीताक्काने डोळे मिटले. त्या दोन्ही सावल्या आकुंचित होत गेल्या. त्यांचे स्वर कानावर पडले. सीताक्का, तुझं मन कोरं कर. कोणताही विचार करू नकोस व चिरशून्य अवस्थेत मनाची कवाडे उघड. आम्हाला प्रवेश दे, आम्हाला प्रवेश दे, प्रवेश दे. सीताक्का समाधिस्थ झाली. निष्क्रिय, निर्गुण, स्थिर होऊन आता ती स्वतःचा श्वासही स्पष्टपणे ऐकू शकत होती. स्वतःच्या शरीरात बाह्यतत्व प्रवेश करीत असल्याचं तिला जाणवत होतं. अमानवी योनीत अडकलेली ती पिशाच्चे मानवी शरीरात शिरत होती.
आपले शरीर एका निराळ्या शक्तीने भारले गेले असल्याची जाणीव उमटली तसे सीताक्काने समाधी सोडली. तिच्या वृद्ध शरीराला ती प्रक्रिया कमालीची थकवणारी ठरली. त्या थकव्याने ती काही वेळातच गाढ झोपी गेली. सकाळी काहीशा उशिरानेच तिला जाग आली. अंगणात कोलाहल सुरू होता. बिछाण्यातच काहीशी सरकून तिने खिडकीतून खाली नजर टाकली. भणंग कपालिकांचे जथ्थे सीताभवनच्या अंगणात उभे होते. त्यांच्या मळकटलेल्या चेहऱ्यावर कमालीचा तजेला पसरला होता. आभाळाकडे दोन्ही हात आणि तोंड वर करून ते अगम्य भाषेत सामूहिक आवाहन करत होते. अशा अभद्र दर्शनाने दिवसाची सुरुवात. सीताक्काच्या काळजात कळ उठली. भिंतीवरच्या दिनदर्शिकेकडे तिनं नजर टाकली. उषाच्या गर्भात त्या अनिष्टाचे बीजारोपण करण्याची तिथी येऊन ठेपली होती. त्याच्या आगमनाला बळ देण्यासाठी ते उपासक गरजत होते. आता घाई करायला हवी. स्वतःला बजावत सीताक्का ताडकन उठली. नित्यकर्म आटोपून ती उषाकडे गेली तेव्हा दुपार झाली होती. मघाचा कोलाहल शमला होता आणि जयेशही घरात नव्हता. त्याच्या गैरहजेरीचा अर्थ स्पष्ट होता. त्या अघोरी जथ्यासोबत तो त्या भग्न वास्तूत गेला होता. तो येण्यापूर्वीच हे काम करणं गरजेचं होतं. तिनं उषाकडं पाहिलं. तिचे डोळे तसेच होते, शाईसारखे गडद काळे आणि चमकती पांढरी बुबुळे. पण आता सीताक्काला त्यांची भीती वाटत नव्हती. तिच्या नजरेतल्या अपूर्व तेजात उषाची दृष्टी जणू गुंतून गेली. डोक्यातले एक एक जळमट जणू स्वच्छ होतंय. आपण अगदी कोऱ्या होत जातोय. शरीरातली द्रव्य बाहेर ओसंडून वाहून ते रिकामं व्हावं तसं तिला वाटू लागलं. कानावर पडणारे सर्व बाह्य ध्वनी बंद झाले. केवळ सीताक्काचा आवाज गंभीर आणि खोलवर ऋतून कोरला जाणारा आवाज तिच्या मनात रुंजी घालत होता. उषा, हे तूच करू शकशील आणि आज रात्रीच तुला ते करायचं आहे. जगातली कोणतीही शक्ती तुला अडवू शकणार नाही. त्या आज्ञा अनेक वार मनाशी घोळवून घेण्याच्या नादात आपल्या शरीरावरती फुललेल्या त्या विचित्र आकृत्या त्वरेने हालचाल करताहेत याकडे उषाचं लक्ष नव्हतं. त्या भग्न वास्तूत आज मोठी वर्दळ होती. दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या आणि फसवून आणलेल्या जीवांव्यतिरिक्त आज प्रथमच एक समूह तिथे जमला होता. तो समूह सामान्य नव्हता. विश्वाचे नियंत्रण करणारी सुष्ट शक्ती अस्तित्वात आहे असा विश्वास ठेवून त्या शक्तीची वेगवेगळ्या स्वरूपात उपासना करणाऱ्या बहुसंख्य अस्तिकाविरोधात असलेल्या लोकांचा तो जमाव होता. त्यांचे आराध्य निर्मिती करणाऱ्यांपैकी नव्हते. जे म्हणून जगाने ताज्य टाकाऊ ठरवले त्या सर्वांची जपणूक आणि संवर्धन करणं हेच त्यांच्या जगण्याचे उद्दिष्ट होते. हिंसा आणि तिच्यासाठी प्रवृत्त करणारी शक्ती यांचे त्यांना आकर्षण होते. रक्तमांस हाच त्यांचा प्रसाद होता आणि अघोर तत्वाच्या कराल मुखात पिचल्या जाणाऱ्या सामान्य जीवांची तडफड बघणे हेच त्यांचे मनोरंजन होते. शुद्धता त्यांना वर्ज्य होती. सर्व अमंगल बाबी त्यांना प्रिय होत्या. त्यांनी आणि त्यांच्या पूर्वी त्या पंथातील अनेकांनी पाहिलेलं स्वप्न आता साकार होणार होतं. स्वप्न जे केवळ ईर्षेपोटी पाहिलेलं. सुष्ट शक्ती उपासक त्यांच्या दैवतांच्या मूर्त्यांची पूजा बांधतात. त्यांना उपासनेसाठी त्या साकार स्वरूपाची मोठी मदत होती. एवढंच काय, पण त्या देवतांच्या मानव रूपातल्या दर्शनाचा लाभ अनुभव घेतल्याच्याही बढाया ठोकतात. ते मात्र त्या बाबतीत कमनशिबीच होते. अद्याप त्यांच्या विध्वंसक शक्तींनी साकार मानवरूप घेतले नव्हते. ती बाजू उडी होती. एकदा फक्त त्यांचा आराध्य मानवी रूपात प्रकटला की त्याच्याही अस्तित्वाला जाहीर मान्यता लाभणार होती. मग त्यांचा विस्तार कोणीच रोखू शकत नव्हतं. कधीही कोसळू शकेल इतका जीर्ण झालेला तो सभामंडप आज आवाहन आणि अखंड मंत्रोच्चार यामुळे थरथरत होता. मद्य, रक्त आणि मांसाचा एकत्रित दुर्गंध तिथे पसरला होता. त्यात त्या उपासकांच्या घामाची दुर्गंधीही मिसळत होती. त्या काळोख्या गाभाऱ्यासमोर बसलेल्या जमावाचा अग्रणी होता जयेश. त्याचे स्थान सर्वाधिक मोठे होते. त्या येऊ घातलेल्या अघोरी तत्वाचा तो जैविक पिता ठरणार होता. मंत्रोच्चार करताना त्याने डाव्या हाताच्या मनगटावरती तीक्ष्ण शस्त्राने रेघ ओढली. बाहेर आलेल्या रक्ताचे थेंब त्या गाभाऱ्यात उधळले. लप 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 जिभेने ते चाटल्याचा ध्वनी उमटला आणि विरला. जयेश समाधानाने हसला. नैवेद्य कबूल झाला होता. त्या अंधारातून काळा कभिन्न सूक्ष्म ओघळ सरपटत बाहेर आला. जयेशच्या शरीरावरती सरसर चढला.
मगाशी त्याने कापलेल्या जागेतून मनगटात शिरला तसा जयेशने पाठीमागच्या जमावाला उजव्या हाताने खूण केली. त्या क्षणाची जणू ते वाटच बघत होते. त्यांच्या मंत्रोच्चाराचा गजर आभाळाला जाऊन भिडला आणि थांबला. त्याच्या संचाराची प्रक्रिया पूर्ण झाली होती. आजवर कधीही न पाहिलेल्या आपल्या आराध्याची रूपे कल्पनेने डोळ्यांसमोर उभी करत अघोरांच्या त्या गर्दीतून जयघोष टिपेला पोहोचला. आता वेळ झाली होती. त्या काळोखातून आलेल्या प्रेरणांनी जयेशचा अंतर्बाह्य ताबा घेतला होता. त्याच्या मानवी जाणीवा केवळ स्थळकाराच्या ज्ञानापर्यंत मर्यादित उरल्या होत्या. बसल्या जागेवर तो गर्कन फिरला. जयघोषात रंगलेल्या कापालिकांच्या गर्दीकडे त्याने नजर फेकली. प्रचंड कोलाहल करणारा तो जमाव शांत शांत होत गेला, स्तब्ध झाला. जयेशचे डोळे त्याच्याकडे बघण्याची कुणाची क्षमता नव्हती. त्या अघोरी तत्वाने आपला आविष्कार त्या 2 नेत्रात साकारला होता. खोल गर्द कायाशार डोहात पाहिल्याचा भास त्याच्याकडे बघून होत होता आणि त्यासोबत बुडण्याची भीतीही वाटत होती. आणि त्याचे साकार दर्शन घेतल्याशिवाय बुडण्याची कोणाचीही तयारी नव्हती. काही खाणाखुणा झाल्या आणि त्या गर्दीतले दोघे तिघे उभे राहिले. एकाने गर्द काळ्या रानटी फुलांची माळ त्याच्या गळ्यात घातली. जयेश ताडकन उभा राहिला. अलगद एक एक पाऊल टाकत बाहेर पडला. त्याचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकाने ती अघोरी कृती केली. मनगट, अंगठा, अनामिका, मध्यमा जे काही हाताला आलं तिथं चिरून त्याच्या पावलांवर रक्ताचा अभिषेक केला. ते रक्त त्याच्या पावलातून शोषले जात होते. सभामंडपाच्या बाहेर येऊन त्याने आभाळाकडे पाहिलं. आकाशाचा रंगही रक्तवर्णी झाला होता. गडगडाट करीत तो हसला. काही क्षण, होय काही क्षण उरलेत. तो गर्भ उशेच्या उदरात स्थापित होईल. त्याच्या वाढीसाठी मानवाप्रमाणे महिन्यांच्या कालावधीची मर्यादा नसणार नाहीच. उशाच्या हाडामांसाचा फडशा पाडून तो लागलीच वाढणार होता. कोणाला काही कळण्यापूर्वीच तो त्याच्या मूळ रूपात बाहेर पडणार होता. काही क्षणांचाच अवधी. तो दणदणीत पावलं टाकत सीताभवनची वाट चालू लागला. उग्र कापालिकांचा तो समुदाय त्याच्या मागे चालू लागला. त्या विचित्र मिरवणुकीकडे शहरातले नागरिक आश्चर्याने आणि काहीशा भीतीने बघत होते. सकाळपासून भेसूर रडणारी कुत्री, अवेळी घुतकार टाकणारी घुबडे, आभाळातला प्रखर लालिमा आणि आता ही अघोरींची शोभायात्रा. प्रत्येक बघ्याच्या डोक्यात प्रश्नांची गर्दी झाली होती. ती रात्र अधिकच अंधारली. छतावर इरझाऱ्या घालणाऱ्या जयेशने खाली पाहिलं. ते ओंगाळवाणे कापालिक दिवसभराच्या श्रमाने शिणून अंगणात अस्ताव्यस्त पडले होते. तो ठराविक स्वर ऐकल्यानंतरच त्यांना जाग येणार होती. काही अंतरावरच्या कोपऱ्यावर कुणीतरी उभे होते. जयेशने डोळे आणखी ताणून पाहिले. ती अंगलट ओळखीची होती. सीताक्का. ती काय करते तिथे? क्षणभर खाली उतरून जावे असं त्याला वाटलं. पण तेवढ्यात सीताभवनच्या माथ्यावरच्या काळोखात गारठा भरला गेला. जयेशच्या आतून कुणीतरी धडका देऊ लागलं. त्याच्या हृदयाचे ठोके कित्येक पटींनी वाढले. आजवरच्या अघोरी साधनेचा अनुभव नसता तर त्याचे हृदय कधीच फाटले असते. या खुणांचा अर्थ स्पष्ट होता. ती घटिका आली होती. त्याची पावलं बेडरूमकडे वळली. ते काही पावलांचे अंतर त्याला मैलाचे वाटत होते. हलक्या हाताने त्याने दार उघडून आतमध्ये प्रवेश केला. मन घट्ट करून दोन्ही हात छातीशी धरून त्याचा काटकोन केला. त्याच्या हृदयाजवळ काहीतरी लपकन हल्ले. त्या स्पर्शाने त्याला कितीतरी धीर आला. उषाकडे त्याने नजर टाकली. ती सलज्ज नेत्रांनी त्याच्याकडे बघत होती. वेडी, काही क्षणात तू संपणार आहेस. त्या विचाराने जयेशच्या ओठांवरती हसू फुलले. हळूहळू तो उषाकडे सरकू लागला. त्या मिलनोत्सुक स्त्रीने दोन्ही हात फैलावत त्याला निमंत्रण दिलं. तिच्या चेहऱ्याजवळ पोहोचल्यावर त्यांची नजर एक झाली. धोका, इथे काहीतरी वेगळं घडतंय. त्याला आतून संदेश येऊ लागले. पण आता वेळ नव्हता. तो आणखी खाली झुकला. सप असा आवाज झाला. त्याला काही क्षण कळलंच नाही. तो धडपडत उठला. भानावर आला तेव्हा त्याचा हात स्वतःच्या गळ्यावर जाऊन भिडला होता. बाहेर येऊ पाहणारी रक्ताची कारंजी दाबण्याची त्याची व्यर्थ धडपड सुरू होती. जमिनीवरती धाडकन कोसळला तेव्हा जयेशच्या लक्षात आलं. उषाने सफाईदारपणे त्याचा गळा चिरला होता. अवघ्या शरीराचे रक्त एकत्र येऊन त्या गळ्यातून बाहेर पडू बघत होतं.
स्वरयंत्र निकामी झाल्याने त्याचा आवाज बाहेर पडत नव्हता. त्याच्याकडे निराकार बघत उषा उभी होती. तिच्या हाताने ते शस्त्र अद्याप घट्ट धरले होते. शुद्ध हरपताना जयेशनं पाहिलं. खोलीचा दरवाजा उघडून सीताक्का आत आली. जयेशची तडफड पाहून तिचे डोळे डबडबले. मग तिने आपली बोटे त्याच्या गळ्यावरच्या जखमेत खोलवर रुतवली. त्यांची हालचाल करत तिने रक्ताला बाहेर येण्याची वाट करून दिली. तो शांत झाला, पण अद्याप त्याची प्रतीक्षा लागून होती. मृत, थंड झालेल्या शरीरात ते फार काळ राहू शकत नव्हते. जयेशच्या गळ्यातून एक सूक्ष्म काळा ओघळ बाहेर पडू लागला. सीताक्काने उषाला खूण केली तशी तिने ती वस्तू काढून दिली. राख, लाळ, कापूर आणि तशाच काहीतरी ज्वालाग्राही वस्तूंनी तयार केलेले ते पात्र होते. सीताक्काने अत्यंत काळजीपूर्वक तो ओघळ, त्याचा थेंबन थेंब त्या पात्रात साठवला. त्या पात्रावर त्याच घटकांचे वेष्टन घट्ट लपेटले. जयेशच्या निपचित पडलेल्या शरीराशेजारी ते पात्र ठेवून सीताक्का स्वयंपाकघरात गेली. तिथून आणलेलं रॉकेल तिने त्या खोलीच्या कानाकोपऱ्यात शिंपडलं. काडी ओढली. आगीने पुरेसा पेट घेतलाय हे लक्षात येताच तिने उषाचा हात धरला. जिना उतरून त्या दोघी खाली आल्या. जाताना त्या नव्या भाडेकरूंनाही तिने सोबत नेलं. त्या तिघांना सुरक्षित अंतरावर नेल्यानंतर तिने भाडेकरूंना विचारलं, ते आणलंच सोबत? होय, म्हणून त्याने सोबतचा डबा तिच्या हातात दिला. येते मी, असं म्हणत सीताक्काने निरोप घेतला. उषाने तिचा हात घट्ट धरला. कुठे निघालात मला सोडून? तिचा सूर रडवा झाला. सर्वात महत्वाचं काम करायला जाते, सीताक्का तुटकपणे बोलली. पण उषा तिला सोडायला तयारच नव्हती. सीताक्काने तिच्या डोळ्यांवर हातांनी क्रिया केली. झापड उतरल्याप्रमाणे ती भानावर आली. तोवर सीताभवनचा वरचा मजला धडाधड पेटला होता. त्याच्या ज्वाळांनी आसमंत प्रकाशत होता. तो प्रकार उषा स्तिमित होऊन पाहू लागली. आमची सर्व मालमत्ता तुला मिळेल उषा, पण माझं ऐकशील तर दानधर्म करून ती नष्ट कर. ते पापाचं संचित आहे, त्यात बरबटू नकोस. मोह सोड, फेऱ्यात अडकू नकोस. सीताक्काने निर्वानिरव केली. मूळ होऊन उषा तिच्याकडे बघत राहिली. तोवर सीताक्का त्या कापालिकांच्या जमावात पोहोचली सुद्धा. जळणाऱ्या सीताभवनला पाहून ते सर्व ऊर बडवत होते. धोका झालाय, धोका झालाय, सीताक्का गरजली. तसं त्या सर्वांनी तिच्याकडं पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतीत. याचा जाब जाऊन विचारावा लागेल. इथे थांबून उपयोग नाही. ती पुन्हा ओरडली आणि तरातरा चालू लागली. तिच्या मागे रडत भेकत तो जमाव चालू लागला. त्यांच्या मागे काही अंतर राखून उषा चालत होती. त्या भग्न वास्तूजवळ तो समुदाय येऊन भिडला तेव्हा मध्यरात्र उलटण्याच्या बेतात होती. सीताक्का तडफेने सभामंडप ओलांडून गाभाऱ्याजवळ पोहोचली. पाठोपाठ ते किळसवाणे कापालिक येऊन बसले. सीताक्काच्या हालचालींकडे ते उत्सुकतेने बघत होते. काहीतरी विपरीत घडण्याच्या आशंकेने तिथल्या काळोखाने सावध पवित्रा घेतला होता. सीताक्काला ते जाणवलं. ती स्वतःशीच हसली. दुर्दैवी जीवांना लालसे पोटी हाताशी धरून माणसातून उठवणाऱ्या नतद्रष्टांनो, हेच ना तुमच्या आगमनाचे प्रवेशद्वार? बघा, नीट बघा, मानवाचा सूड कसा असतो ते. काही काळापुरते भलेही तुम्ही सामर्थ्यवान भासत असाल, पण तुमचे अस्तित्व साकारणे कदापि शक्य नाही. यापुढे आणखी कुठल्या सीताक्काला हाताशी धरून विध्वंसाचा डाव तुम्हाला खेळता येणार नाही. सीताक्का पुटपुटत होती. सोबत आणलेल्या डब्यातील द्रवाचे काही थेंब तिने गाभाऱ्यात टाकले. अशा पवित्र तीर्थाची त्या काळोखाला सवय नव्हती. अंग भाजल्याप्रमाणे आतून चित्कार उमटला. पण काही क्षणच तिथे पुन्हा शांतता पसरली. सूक्ष्म हास्यध्वनीही उमटला असावा. ठीक आहे, या तीर्थाला आत प्रवेश देणार नाहीस तू, पण मी, माझ्यात तुझं द्रव्य मिसळले आहे. तुला वचन दिले त्या दिवशी, मला कसा थोपवशील रे तू? असं म्हणत सीताक्का ताडकन उठून उभी राहिली. तिच्या मागे असलेल्या गर्दीत गोंधळ माजला. काय करते ही? तोपर्यंत सीताक्का त्या गाभाऱ्यात प्रवेशली सुद्धा. सोबतच्या डब्यातील द्रव्य तिने ओतून घेतले. एक भयंकर हादरा बसला. कानठळ्या बसवणाऱ्या किंकाळ्यांनी तो परिसर थरारून गेला. जमीन कल्ली. त्या वास्तूचा एक एक चिरा सुटा होऊन कोसळू लागला. बचावाची संधी कोणालाही नव्हती. तो संपूर्ण समूह त्या अवजड दगडांच्या ढिगाऱ्याखाली दाबला गेला. काही वेळाने ते दगड वितळू लागले. त्यांची राख होईतोपर्यंत ते तापले.
त्यावेळी त्या नष्टप्राय वस्तूच्या अवकाशात काही पांढुरक्या सावल्या स्तब्ध उभ्या होत्या. त्या वास्तूमधून बाहेर पडलेल्या नवागत सावलीने विचारले, संपलंय सगळं, निघूया आता. होय चला, इथेही तुम्ही मालकीण सीता का, आणि तिकडेही तुम्हीच, एक सावली बोलली. काही क्षण खळखळाट झाला. त्या सर्व सावल्या वरच्या दिशेने झेपावल्या. उषा हा सर्व प्रकार बघत होती. सगळीकडे शांतता झाली. तिने हळूच वेणी सोडली. तिच्या विस्तीर्ण केशसंभारातून खाली पडू पाहणारा तो अंश तिने अलगद झेलला. असा कसा संपेल खेळ? चिरतारुण्य मिळाल्याशिवाय नाहीच नाही, होय ना? तिच्या तळहातावरल्या त्या काळ्याशार ओघळाने किंचित खळखळून तिला संमती दिली.